आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल आपण सगळेच म्हणजे कधी ना कधी ऐकतोच, भगवद्गीता. तिला जीवन जगण्याची कला असं म्हणतात. पण खरंच आजच्या या धावपळीच्या आयुष्यात तिची शिकवण लागू पडते का? आपल्याकडे गीता दी आर्ट ऑफ लिव्हिंग अँड स्पिरिच्युअल विजडम या पुस्तकातले काही अंश आहेत. चला तर जरा यात डोकावून पाहूया आणि बघूया की गीता आपल्याला आजच्या जगण्याबद्दल काय सांगते. हो, आणि जीवन जगण्याची कला हा शब्दप्रयोग खूप महत्वाचा आहे. कारण गीता हे केवळ तत्वज्ञान सांगणारं पुस्तक नाहीये, ते एक प्रॅक्टिकल हँडबुक आहे असं म्हणता येईल. ते आपल्याला सांगतं की जगापासून पळून जाऊ नका, उलट जगात राहूनही शांत आणि आनंदी कसं राहायचं. हे ऐकायला खरंच खूप छान वाटतंय. पण सुरुवात कुठून करायची? मला वाटतं गीतेतला जो विचार सगळ्यात जास्त ऐकला जातो तो म्हणजे कर्माबद्दलचा. तो प्रसिद्ध श्लोक आहे ना, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नका. बरोबर. पण गंमत म्हणजे इथेच सगळ्यात मोठा गैरसमज सुरू होतो. अनेकांना असं वाटतं की फळाची अपेक्षा नाही म्हणजे ध्येयच नसावं किंवा निकालाची पर्वाच करायची नाही. पण गीतेचा अर्थ तसा अजिबात नाहीये. थांबा, इथेच मला अडवायचंय. आजच्या जगात हे कसं शक्य आहे? माझा जॉब, माझं प्रमोशन, माझा बिझनेस सगळं तर निकालावरच अवलंबून आहे. मी महिन्याच्या अखेरीस पगाराची अपेक्षा करणार नाही असं म्हणून कसं चालेल? मग काम करायला प्रेरणा तरी कुठून मिळणार? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. गीता फळाची इच्छा करू नका असं म्हणत नाही. ती म्हणते फळावर तुमचा हक्क नाही. यात एक सूक्ष्म पण खूप मोठा फरक आहे. अच्छा. याचा अर्थ असा आहे की तुमचं 100% लक्ष आणि ऊर्जा तुम्ही जे काम करत आहात म्हणजे त्या प्रक्रियेवर, प्रोसेस केंद्रित करा, निकालावर नाही. कारण निकाल हा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो ज्या तुमच्या नियंत्रणात नसतात. आणि गंमत म्हणजे जेव्हा तुम्ही निकालाच्या चिंतेतून मुक्त होता तेव्हा तुमचं काम उलट जास्त चांगलं होतं. प्रेरणा निकालाच्या भीतीतून नाही तर काम उत्तम करण्याच्या आनंदातून येते. म्हणजे असं की एखाद्या क्रिकेटपटूने किती धावा करायच्या याचा विचार करण्याऐवजी प्रत्येक चेंडू त्याच्या योग्यतेनुसार खेळण्यावर लक्ष केंद्रित करावं, तसं काहीसं. अगदी उत्तम उदाहरण. तो धावसंख्येचा विचार करत बसला तर दबावाखाली चुकाच करेल. पण त्याचं लक्ष फक्त पुढच्या चेंडूवर असेल तर धावा आपोआप होतात. आपल्या स्रोतात शेतकऱ्याचं उदाहरण दिलंय. तो बी पेरतो, खतपाणी घालतो म्हणजे आपलं काम पूर्ण करतो. बरोबर. पण पीक येणं हे फक्त त्याच्या कामावर अवलंबून नाही. ते हवामानावर, निसर्गावर, अशा अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. तो आपलं काम निष्ठेने करतो आणि बाकी निसर्गावर सोपवतो. हीच आहे अनासक्ती. ठीक आहे. म्हणजे प्रक्रियेवर लक्ष दिल्याने चिंता कमी होते हे पटतंय. पण तरीही जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात तेव्हा आनंद होतोच आणि नाही घडल्या की दुःखही होतंच. या भावनिक चढउतारांचं काय? आपण काही रोबोट नाही होत ना? बरोबर. आणि म्हणूनच गीतेचा पुढचा टप्पा येतो समत्व. म्हणजे सुख, दुःख, यश, अपयश या दोन्ही परिस्थितीत मनाचा तोल लाळून न देणे. गीता म्हणते की या गोष्टी लाटांसारख्या आहेत, त्या येणार आणि जाणार. पण तुम्ही त्यांच्यासोबत वर खाली व्हायचं की आतून स्थिर राहायचं हा पर्याय तुमचा आहे. समुद्राचं उदाहरण छान आहे. वर कितीही खळबळ असली तरी खोलवर तो शांत असतो. पण आपलं मन समुद्रासारखं स्थिर नाही, ते तर सतत चंचल असतं. हे समत्व साधायचं तरी कसं? हे तर संत महात्म्यांचं काम वाटतं. संत ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य बघा ना. समाजाकडून त्यांना आणि त्यांच्या भावंडांना प्रचंड अपमान, बहिष्कार सहन करावा लागला. सामान्य माणूस अशा परिस्थितीत कडवट झाला असता किंवा सुडाच्या भावनेने पेटून उठला असता. पण त्यांनी काय केलं? ज्ञानेश्वरी लिहिली. आणि जगासाठी पसायदान मागितलं, ज्यात ते म्हणतात जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे दुष्टांचं वाईट चिंतण्याऐवजी त्यांच्यातलं दुष्टपणा नाहीसा होऊ दे अशी प्रार्थना केली. हे आहे समत्व. आणि हे साध्य करण्यासाठी आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपलं दुःख नेमकं कशामुळे होतं. आणि याचं उत्तर गीतेनुसार आसक्तीमध्ये आहे. बरोबर? अगदी बरोबर. आसक्ती म्हणजे अटॅचमेंट. गीता तर याची एक साखळीच सांगते. एखाद्या गोष्टीचा सतत विचार केल्याने आसक्ती निर्माण होते. आसक्तीतून ती मिळवण्याची तीव्र इच्छा म्हणजे काम जन्माला येतं. इच्छा पूर्ण झाली नाही की राग येतो. रागामुळे सारासार विचार करण्याची बुद्धी नष्ट होते आणि त्यातून माणसाचं नुकसान होतं. ही एक काय म्हणतात त्याला मानसिक प्रक्रिया आहे. पण आसक्ती आणि प्रेम यात फरक कसा करायचा? म्हणजे मी माझ्या कुटुंबावर, माझ्या कामावर प्रेम करतो, त्यांची जोडलेलं आहे, ही आसक्ती नाही का? मग गीता आपल्याला भावना शून्य व्हायला सांगते का?
नाही, अजिबात नाही. हाच तो महत्वाचा मुद्दा आहे. प्रेम म्हणजे दुसऱ्याच्या भल्याची इच्छा करणं. आसक्ती म्हणजे त्या व्यक्ती किंवा वस्तूशिवाय माझं काहीच होऊ शकत नाही किंवा ती गोष्ट माझ्या मनासारखीच वागलीच पाहिजे, हा हट्ट धरणं. प्रेम मुक्त करतं, आसक्ती तुरुंगात टाकते. अच्छा. दोऱ्याचं उदाहरण घ्या. हातात असलेला दोरा अनेक गोष्टी बांधायला उपयोगी पडतो, पण तोच गळ्याला आवळला गेला तर जीवघेणा ठरतो. नाती, पैसा, यश हे सगळं त्या दोऱ्यासारखं आहे. त्यांचा उपयोग करा, पण त्यांना स्वतःच्या अस्तित्वाचा भाग बनून स्वतःला त्यांच्याशी जकडून घेऊ नका. म्हणजे माझं म्हणण्याऐवजी माझ्याकडे आहे ही भावना ठेवायची. पण हे मी आणि माझं या पलीकडे जाणं खूप कठीण आहे. हा तर अहंकार झाला, जो आपल्या सगळ्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात असतोच. आणि म्हणूनच गीतेने अहंकारालाच सर्वात मोठा शत्रू मानला आहे. मी हे केलं, माझ्यामुळेच हे शक्य झालं, मीच बरोबर आहे, ही भावनाच सर्व संघर्षाचं मूळ आहे. आजकाल सोशल मीडियावर बघा किंवा अगदी ऑफिसच्या मीटिंगमध्ये वाद कशामुळे होतात? खरंय, प्रत्येक जण माझं म्हणणं कसं बरोबर आहे हे सिद्ध करण्याच्या मागे लागलेला असतो. अगदी. आपण आपल्या मतांशी, आपल्या प्रतिमेशी इतके जोडले जातो की वेगळा दृष्टिकोन स्वीकारायला तयारच नसतो. खरंय. आणि या अहंकाराला ओलांडायचं म्हणजे नम्र व्हायचं. पण अनेकदा नम्रतेला कमजोरी समजलं जातं. गीता याच्या उलट सांगते, नम्रता ही खरी शक्ती आहे. कारण जेव्हा तुम्ही मला सगळं कळतं हा अहंकार सोडता, तेव्हाच तुम्ही शिकण्यासाठी, वाढण्यासाठी आणि इतरांना जोडण्यासाठी जागा निर्माण करता. संत रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना काय उपदेश दिला? राजा व्हा, पण सेवक भाव ठेवा. वाह! जगातला सर्वात मोठा अधिकार हातात असूनही मनात नम्रता आणि सेवेची भावना ठेवता येते, याचं हे सर्वोत्तम उदाहरण आहे. अहंकार तुम्हाला एकटं पाडतो, तर नम्रता तुम्हाला सगळ्यांशी जोडते. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जे काही बोललो त्याचा सारांश काढायचा झाला तर कामावर लक्ष द्या, फळाची चिंता सोडा, सुख-दुःखात शांत राहा, कशातही गरजेपेक्षा जास्त गुंतू नका आणि अहंकार सोडा. हे सगळं थिओरिटिकली पटतंय, पण हे सगळं करण्यासाठी लागणारी मानसिक ताकद कुठून आणायची? हे सगळं एकट्याच्या जीवावर करणं जवळपास अशक्य वाटतं. आणि इथेच गीतेचा कळस येतो. तिचं अंतिम आणि सर्वात आश्वासक उत्तर आहे, ईश्वर अर्पण बुद्धी, म्हणजे शरणागती. गीता सांगते की तू एकटा नाहीस, तू तुझे सर्व प्रयत्न कर, पण शेवटी करता मी नसून माझ्याकडून कोणीतरी करून घेत आहे, या भावनेने कर्म कर आणि त्याचे परिणाम त्या शक्तीवर सोपवून दे. म्हणजे हा निष्क्रिय होण्याचा मार्ग नाही, तर चिंतामुक्त होऊन काम करण्याचा मार्ग आहे. म्हणजे ते जे इंग्लिशमध्ये म्हणतात लेट गो अँड लेट गॉड, असं काहीसं. हो, तुम्ही तसं म्हणू शकता. गीतेच्या शेवटच्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला हेच वचन देतात. ते म्हणतात, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रजा, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. याचा भावार्थ आहे की तू तुझ्या सगळ्या चिंता, तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं माझ्यावर टाक आणि मला शरण ये. मी तुला सगळ्या बंधनातून मुक्त करीन, तू शोक करू नकोस. ही भावना मनात आली की अपयशाची भीती नाहीशी होते, एकटेपणा संपतो. अगदी. संत नामदेवांचं उदाहरण आठवतं. विठ्ठलावरचा त्यांचा विश्वास इतका दृढ होता की कुठल्याही संकटात ते डगमगले नाहीत. सर्व भार विठ्ठलावर आहे ही भावनाच त्यांची ताकद होती. बरोबर. जेव्हा तुम्ही तुमचा भार एका मोठ्या शक्तीवर सोपवता, तेव्हा तुम्ही हलके होता. मग तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे, जास्त ऊर्जेने तुमचं काम करू शकता. शरणागती ही कमजोरी नाही, ती सर्वात मोठी शक्ती आहे. आजच्या चर्चेतून आपण गीतेच्या शिकवणीचे वेगवेगळे पैलू पाहिले. कर्मयोगापासून सुरुवात करून समत्व, अनासक्ती आणि अहंकार शून्यता या पायऱ्या पार करत आपण शरणागतीच्या अंतिम मुक्कामापर्यंत पोहोचलो. हे खरंच जीवन जगण्याचं एक शास्त्र आहे. हो, आणि हे कुठल्याही एका धर्मापुरतं मर्यादित नाही. ही मनःशांती आणि भावनिक संतुलनासाठीची एक वैश्विक नियमावली आहे. ती सांगते की बाहेरची परिस्थिती बदलणं नेहमीच आपल्या हातात नसतं, पण आपल्या आतला दृष्टिकोन बदलणं नक्कीच शक्य आहे. या सगळ्या चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार येतोय. आपण आज या 5 तत्वांबद्दल बोललो, पण जर उद्या सकाळपासून यातलं फक्त एकच तत्व आचरणात आणायचं ठरवलं तर ते कोणतं असावं? असं कोणतं एक तत्व आहे जे अंमलात आणल्यास बाकीचे बदल आपोआप घडू लागतील? कदाचित यावर विचार करणं हीच एक चांगली सुरुवात ठरू शकेल.